दसरा उत्सव आला विजयाचा, दिवस सोने लुटण्याचा. उत्सव आला विजयाचा, दिवस सोने लुटण्याचा. नवे जुने विसरून सारे फक्त आनंद वाटण्याचा. नवे जुने विसरून सारे फक्त आनंद वाटण्याचा. विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण दसरा सणाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. दसरा हा सण हिंदू धर्मामध्ये मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो. त्या दिवशी एकमेकांना शुभकामना दिल्या जातात. नवीन कपडे या सणानिमित्त खरेदी केले जातात. तसेच सोने चांदी देखील या सणानिमित्त खरेदी केले जातात. घराला आंब्याच्या पानांची व झेंडूच्या फुलांचे तोरणे लावतात. दसऱ्याला झेंडूच्या फुलांनी पूजा करण्याची प्रथा आहे. यंत्र, वाहने यांना झेंडूच्या फुलांच्या माळा घालतात. संध्याकाळी सोने लुटण्याची प्रथा आहे. म्हणजेच आपट्याची पाने लुटण्यासाठी गावाची वेश ओलांडून जात असतात. दसरा हा सण साजरा करण्याची परंपरा खूप जुनी आहे. याच दिवशी देवीने महिषासूर या राक्षसाचा वध केला होता. श्री प्रभू रामचंद्र याच दिवशी रावणावर स्वारी करायला निघाले होते. पांडव ही अज्ञातवासात राहण्याकरिता यावेळी गेले होते. त्यावेळी त्यांनी आपली शस्त्रे शमीच्या झाडावर ठेवली होती. अज्ञातवास संपल्यावर तेथे त्यांनी परत ती शस्त्रे घेतली व त्या झाडाची पूजा केली. तो हाच दिवस आहे. दसरा म्हणजेच विजयादशमी. विजयादशमी म्हणजेच अश्विन शुद्ध दशमी. हा दिवस भारतीय संस्कृतीत महत्त्वाचा मानला जातो. याच दिवसाला आपण दसरा सण म्हणून साजरा करतो. देवीच्या घटांची स्थापना अश्विन शुद्ध प्रतिपदेला केल्यानंतर देवींचे नवरात्र साजरे होतात आणि 10व्या दिवशी विजयादशमी साजरी केली जाते. दसरा हा सण शेतीविषयक लोक उत्सव म्हणून साजरा करत होते. कारण त्यावेळी पेरलेल्या शेतातील पहिले धान्य घरात येते. त्यामुळे शेतकरी हा उत्सव मोठ्या आनंदाने साजरा करत असतात. ग्रामीण भागातील शेतकरी हा उत्सव साजरा करताना शेतातील धान्याचा तुरा आपल्या पेट्यात लावण्याची पद्धत ही प्रचलित आहे. काही लोक तर टोपीवर लावतात.
3.5 मुहूर्तातील एक मुहूर्त मानला गेलेल्या विजयादशमीला शुभ कार्य करतात. नवी वाहने, वस्तू तसेच कपड्यांची खरेदी, सोन्याची खरेदी देखील या दिवशी केली जाते. छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगड किल्ल्यावर भवानी देवीच्या उत्सवाला याच दिवशी शुभारंभ केला. पेशवाईंमध्ये सुद्धा या सणाचे महत्त्व होते. बाजीराव पेशवे याच दिवशी पुढच्या स्वारीचे बेत कायम करीत असत. अनेक शूर पराक्रमी राजे याच दिवशी दुसऱ्या राज्यावर स्वारी करण्यास जात असत. यालाच सीमा उल्लंघन म्हणतात. विजयादशमी खास विजय मिळवून देणारा दिवस आहे असे मानले जाते. दसरा या दिवशी ज्या वृक्षांची पाने लुटली जातात त्या वृक्षाला अस्वंतक असे म्हणतात. या वृक्षांच्या पानामध्ये औषधी सद्गुण आहे. तो म्हणजे पित्त व कफ दोषांवर गुणकारी आहे. नवरात्रीचा शेवटचा दिवस म्हणजे दसरा. 9 दिवस अधिष्ठान केलेल्या देवीने महिषासूर राक्षसाचा या दिवशी वध केला असे म्हटले जाते. तर श्रीरामानेही याच दिवशी रावणाचा वध केल्याचे आपल्याला कळते. म्हणून रावणाचे दहन म्हणजेच वाईट वृत्तीचे दहन या दिवशी करावे असे मानले जाते. या दिवशी घरोघरी पूजा अर्चना करून शस्त्रांची, लक्ष्मीची आणि घरातील वाहनांची मनोभावे पूजा केली जाते. झेंडूची फुले आणि आंब्याच्या पानांची तोरणे लावली जातात. झेंडूच्या फुलांनी देवघर तसेच देवींना हार लावला जातो व संध्याकाळी एकमेकांना आपट्याची पाने देऊन त्यांच्या कुटुंबाला भरभरून शुभेच्छा दिल्या जातात. आणखी एक महत्त्व म्हणजे 3.5 मुहूर्तातील एक मुहूर्त म्हणूनच दसरा हा साजरा केला जातो. अज्ञानावर ज्ञानाने विजय केला जातो.
शत्रूवर पराक्रमाने तसेच वैर्यावर प्रेमाने विजय केला जातो. आता आपण दसरा सणाविषयी पौराणिक कथा जाणून घेऊया. दसरा सणाच्या दिवशी सोने लुटण्याची एक प्रथा आहे. त्याविषयी एक कथा आहे. ती म्हणजे फार वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे. वर्तंतू नावाचे एक ऋषी होऊन गेले. त्यांच्याकडे विद्या अभ्यासासाठी खूप शिष्य येत असत. बरेच शिष्य अभ्यास करून मोठे होत. त्यावेळी मानधन किंवा फी देण्याची पद्धत नव्हती. त्यामुळे शिक्षण संपल्यावर विद्यार्थी गुरुदक्षिणा देत असत. या ऋषींकडे कौत्स नावाचा एक शिष्य होता. त्याचे शिक्षण पूर्ण झाल्यावर गुरूंनी त्याला घरी जाण्यास परवानगी दिली. त्याने ऋषींना विचारले की तुम्ही गुरुदक्षिणा म्हणून काय घेणार? मी तुम्हाला गुरुदक्षिणा म्हणून काय देऊ? तुम्ही मागाल ती गुरुदक्षिणा मी देईन. मग त्या ऋषींनी याची परीक्षा घ्यावयाचे ठरविले. परंतु ऋषींनी कौत्सला प्रत्येक विद्याबद्दल 1 कोटी सुवर्णमुद्रा याप्रमाणे 14 विषयांबद्दल ज्ञान दिल्यामुळे 14 कोटी सुवर्णमुद्रा आणवयास सांगितले. ते ऐकून कौत्स गंगावला होता. तो रघुराजाकडे गेला. परंतु राजाने त्याच वेळी विश्वजित यज्ञ केल्यामुळे खजिना संपला होता. तरी सुद्धा राजाने कळसाकडे 3 दिवसांची मुदत मागितली आणि त्याने इंद्रावर स्वारी करण्याची निश्चित केले. इंद्राला रघुराजाचा पराक्रम माहीत होता. त्याने कुबेराला सारी हकीकत सांगितली. इंद्राने आपट्याची पानांची आकाराची सोन्याची नाणी बनवून ती पावसासारखी राजाच्या राजवाड्यात पाडली. कौत्स त्या सुवर्णमुद्रा घेऊन वर्तंतू या ऋषींकडे गेला आणि त्या ऋषींना गुरुदक्षिणा घेण्यास विनंती केली. परंतु ऋषींनी त्या घेण्यास नकार दिला आणि 14 कोटी सुवर्णमुद्रा परत नेण्यास राजाने नकार दिल्यामुळे कौत्साने त्या मुद्रा आपट्याच्या झाडाखाली ठेवून लोकांना लुटायला सांगितले. अनेकांनी त्या वृक्षांची पूजा केली व पाहिजे तेवढ्या मुद्रा लुटल्या. तो दिवस दसऱ्याचा होता म्हणून त्या दिवसापासून या झाडाची पूजा करून सोन्याची नाणी लुटण्याची प्रथा सुरू झाली असे म्हटले जाते. याविषयीची आणखीन एक दंतकथा आहे. ती म्हणजे दसऱ्याच्या दिवशी पांडव अज्ञातवास संपवून परत निघाले अशी ही आख्यायिका आहे. पांडवांनी अज्ञातवासात जाण्यापूर्वी आपली शस्त्रे शमीच्या झाडावरील एका ढोलीत लपवून ठेवली होती. त्यापैकी
गांडीव धनुष्य आणि काही बाणरूपात असलेल्या अर्जुनाने विराटच्या गायी सोडवून आणण्यासाठी वापरली आणि त्या कामगिरीनंतर परत झाडावर ठेवून दिले अशी कथा आढळून येते। त्यामुळे विजयदशमीला शमीच्या झाडाची सुद्धा पूजा करून त्याला औक्षण केले जाते। अशा प्रकारे दसरा हा सण भारतात विविध ठिकाणी मिठाई वाटून व एकमेकांना शुभेच्छा देऊन मोठ्या आनंद व उत्साहाने साजरा केला जातो।